नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे फायनली आता ती जी पैठणी आहे ती अंशुमनने कपाटाच्या मागच्या साईडला फेकलेली असते. ही गोष्ट आता स्वानंदी आणि समरच्या लक्षात येणार आहे. त्याचबरोबर आता चिंगीच्या बाळाचा जीव घेणारी अर्पिता जी आहे तिला सुद्धा स्वानंदी आणि समर दोघंही पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण कशा पद्धतीने पर्दाफाश होत आहे. स्वानंदी आणि त्याचबरोबर समर या दोघांच्या समोर सत्य कशा पद्धतीने येणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. समरचा तर पारा एवढा चढणार आहे की सगळ्यांच्या समोर समर त्या अंशुमनचं थोबाड फोडणार आहे. कारण दोन्ही बहिणींमुळे भांडणं तर लावली जात आहेत, पण चांगल्या कार्यक्रमाच्या मध्ये एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर इज्जत घालवली जाते, यासाठी समर त्याचं थोबाड फोडणार आहे आणि त्याला लायकी दाखवणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, त्याचबरोबर पर्दाफाश चिंगीच्या बाळाला कसं मारलेलं आहे ही गोष्ट सुद्धा समोर येणार आहे. तर हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वानंदीला धक्काच बसलेला असतो. ऐनवेळी हा सुष्मिताने काय गोंधळ घालून ठेवलाय हा प्रश्नच तिला पडलेला असतो. कारण सुष्मिताला तर मी पैठणी आणि शेला दिलेला होता, पण सुष्मिता हे सगळं काय करून आली आहे. मग स्वानंदी सगळ्यांच्या समोर अंशुमनला म्हणू लागते की अरे मी तुझ्या हातात पिशवी दिली होती अंशुमन, आणि त्याच्यामध्ये पैठणी आणि शेला होता. मग आजी सुद्धा स्वानंदीची बाजू घेतात आणि आजी म्हणू लागतात की हो, स्वानंदीने पैठणी आणि शेलाच आणला होता आणि मी स्वतः पाहिलेला आहे, तिने मला सुद्धा त्या गोष्टी दाखवलेल्या होत्या. हे आजी जेव्हा सांगत असतात तेव्हा मात्र इकडे लगेचच अर्पिता मध्ये येते आणि म्हणत असते की काय माहिती, आजीला दाखवून झाल्यानंतर तू गोंधळ घातला असशील, असं ती मुद्दामच बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदीला खूप राग येतो. तर इकडे लगेचच आता सुश बोलायला सुरुवात करते, मला माहिती आहे हे सगळं का केलेलं आहेस ते, कारण ताई तुला माहिती आहे माझे एवढे फॉलोअर येणार होते, मी एवढं सगळं करणार होते आणि माझी ग्रोथ होते, ही गोष्ट तुला पटत नाहीये. माझ्या करिअरच्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये किती चांगले बदल होत आहेत, पण तुला हे बघवत नाहीये ना, म्हणून हे सगळं तू केलेलं आहे, असे आता स्वानंदीवरती वाटेल ते आरोप केले जात असतात. जराही या सुष्मिताला अक्कल नावाची गोष्ट नसते आणि ती वाटेल त्या भाषेत बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते बस झालं सुश, कारण इतक्या वेळ झाला मी तुझं ऐकून घेते, याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील. तेव्हा सुष्मिता म्हणत असते बरोबर आहे आणि तू हे सगळं मुद्दामच केले. आता सुष्मिताचं बोलणं स्वानंदी ऐकून घेत नाहीये. ही गोष्ट लक्षात आल्यामुळं समोर येते ती म्हणजेच मंदा. मंदाला नाही लागते की बरोबर आहे, माझ्या लेखीच्या बाबतीत दाखवला ना, शेवटी नाही दाखवणारच होतीस ग तू, हे तर मला माहितीच आहे. म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत तू शेवटी सावत्रपणा दाखवलेला आहे आणि शेवटी दाखवून दिले की माझी मुलगी सावत्र आहे आणि तिला सावत्रपणाचीच वागणूक तू दिलेली आहे, असं बोललं जात असतं. स्वानंदी म्हणते गाई काय बोलतेस तू, हे सगळं काय चाललंय, कसला सावत्रपणा आणि कसलं काय, मी काही केलेलं नाहीये, असं स्वानंदी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण मंदा कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. शेवटी पालत्या घड्यावर पाणी. मंदाच्या पुढे स्वानंदीने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तर मंदाला त्या गोष्टी समजणारच नाहीयेत, ही गोष्ट आपल्याला चांगलीच माहिती आहे. स्वानंदी मात्र शांतपणे तिला सांगत असते, पण मंदा म्हणत असते की शेवटी स्वानंदी तू जे करायचं तेच केलेलं आहे आणि तू दाखवून दिलेला आहे की तू शेवटी परकी ती परकी आहे, सावत्र ती सावत्री आहे. स्वानंदी म्हणते की आई काय चाललंय तुझं, याच्या आधी कधी सावत्रपणा तुझ्या डोक्यात आला नव्हता, जेव्हापासून सुशचं लग्न झालंय तेव्हापासून प्रत्येक वेळेस तू सावत्र 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 हे सगळं बोलत असते, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं स्वानंदी तिला विचारत असते. तेव्हा बाबा तिथे येतात आणि म्हणतात मंदा बाद झालं, आतापर्यंत कधीच आपल्या घरामध्ये सख्खं सावत्र असं कधी नव्हतं आणि तुझ्या डोक्यात हे कुणी बसवलंय. आता मात्र मंदा शांतच राहते. स्वानंदीने गप्प केलेलं असतं. स्वानंदी म्हणते की आता मी शांत राहणार नाही, प्रत्येक वेळेस माझ्यावरती आरोप केले जात आहेत, आत्ताच्या आत्ता मी जाऊन खरं खोटं सगळ्यांच्या समोर आणणार आहे, हा विचार स्वानंदीने केलेला असतो. आणि स्वानंदी काही शांत बसत नाही. स्वानंदी म्हणते की मला आता गेलंच पाहिजे. मग आता इकडे सुश त्याचबरोबर सुश आणि मंदा एकत्र असतात. तर अर्पिता आणि अंशुमन आणि त्याचबरोबर मल्लिका तिघही त्यांच्या रूममध्ये जातात आणि मल्लिकाच्या रूममध्ये गेलेले असतात. कारण अंशुमन आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघांचंही मल्लिकाला तोंड भरून कौतुक करायचं असतं, म्हणूनच तिने त्यांना तिकडे बोलवलेलं असतं. आता मात्र ती गेलेली असतात आणि मध्येच मग समरला घेऊन स्वानंदी अंशुमनच्या रूममध्ये जाते. समर म्हणतो की हो मला माहिती आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या इज्जतीला आपल्या घराला काही होईल असं तुम्ही कधीच करणार नाही,
याची मला खात्री आहे, असं इकडे समर सुद्धा सांगत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना राजवाडे? मग झालं, मग मला कोणाची पर्वा नाहीये, कारण मी कधीच आपल्या घराला बट्टा लागेल किंवा आपल्या घरातल्यांना त्रास होईल असं कधीच वागणार नाही, हा शब्द देते तुम्हाला, असं स्वानंदी बोलत असते. तेव्हा मात्र अंशुमन आणि आता मल्लिका इकडे रूममध्ये गेलेले असतात. स्वानंदी म्हणते की मी स्वतः आजींना पैठणी आणि शेला दाखवला, कारण आपण स्वतः सर्वांनी ठरवलं होतं की पारंपरिक पोशाखात यायचं आहे. मग मी असं का करेल मध्येच, सांगा बरं राजवाडे, असं स्वानंदी बोलत असते. तेव्हा समर म्हणतो की बरोबर आहे तुमचं, तुम्ही काळजी नका करू, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत, तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही, असं समर स्वानंदीला समजून सांगतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, पण राजवाडे, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, मला ना कळतच नाहीये की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. तेव्हा समर म्हणतो की हे बघा, तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण यामध्ये जी चुकलेली व्यक्ती आहे त्या चुकलेल्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीने खरं खोटं काय आहे ते केलं पाहिजे. मग स्वानंदी म्हणते की चला आता आपल्याला ती साडी आणि शेला कुठे आहे ते बघितलं पाहिजे. आणि मग स्वानंदी शोधत असते, त्या रूममध्ये कुठेच काही सापडत नाही आणि अचानक स्वानंदीचं लक्ष जातं, कारण तिला कपाटाखालून तो शेला जो आहे त्याचा गोंडा बाहेर आलेला दिसतो आणि स्वानंदी बघते आणि तिथं जाते तर तिच्या लक्षात येतं की तिथं पैठणी आणि तो शेला फेकून दिलेला असतो. स्वानंदी ते घेते आणि समरला म्हणते की तुम्ही हे घेऊन जावा, मी आलेच, मी सुष्मिताला घेऊन येते, असं म्हणत स्वानंदी आणि समर निघालेले असतात. स्वानंदीला असं वाटलेलं असतं की सुष्मिता ही मल्लिका सोबत असेल म्हणून ती त्यांच्या रूमकडे जात असते आणि तेवढ्यातच तिच्या कानावर पडतं, खरंच त्या चिंगीचा पण काटा निघायला पाहिजे होता. त्या दिवशी ना थोडक्यात डाव हुकला, कारण मी तेल जिन्यावर टाकलं होतं, पण चिंगी जरा जास्तच नशिबान निघालेली आहे, तिच्या जीवाला काहीच होऊ शकलेलं नाही. मला वाटलं होतं त्या जिन्यावरनं पडल्यावर जाईल तिचा कचकन जीव, पण तिचा जीव काही गेलेला नाही, असं अर्पिता बोलत असते. अंशुमन पण म्हणत असतो, शेवटी तिचा उपयोग काय होता, कारण तिनं जिवंत राहून काय करायचं होतं, शेवटी जाऊ दे, आपल्या मनाप्रमाणे झालं, ते बाळ तर संपलं ना, बाद झालं. हे सगळं बोलणं स्वानंदी ऐकत असते आणि तिच्या लक्षात येतं तेव्हा स्वानंदीने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो, कारण स्वानंदीला माहिती आहे सगळ्यांना कितीही काही सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नाही आणि जरी विश्वास ठेवला तरीही तिघजण तो स्वानंदीचं जे बोलणं आहे तिला चुकीचं ठरवून तिलाच वेड्यात काढायला मागे पुढे बघणार नाही, म्हणून स्वानंदीने त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला असतो. आणि चिंगीच्या बाबतीत जे घडलंय ते ऐकून स्वानंदीला तर धक्काच बसलेला असतो. स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं. स्वानंदी म्हणत असते की म्हणजे चिंगीला मुद्दामून जिन्यावरून पाडण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट बोलली गेलेली असते, ती म्हणजे कसं आहे माहिती आहे का आप्पे, मी तुला पाठवलेलं नाहीये तिथं, म्हणजे अंशुमनला पाठवलं नाही आणि तुला पाठोपाठ पाठवलं, काळजी वाटते म्हणून पाठवलं होतं, कारण जेव्हा आजीला सुद्धा आपण असंच जिन्यावरून पाडलं होतं ही गोष्ट समोर आली असते. पण फायनली या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं की आजीला जिन्यावरून पाडणारे सुद्धा हेच होते, ही गोष्ट आता समोर आलेली असते. आता मल्लिका त्याचबरोबर सुष्मिताला आता ती साडी दिली जाते आणि तिला सांगितलं जातं की आता पुढे काय करायचं आहे. सुष्मिताला स्वानंदी म्हणते की ही पैठणी आणि हा शेला मी तुझ्यासाठी आणलेला होता आणि हे सगळं जे काय आहे ना, तुझे काय कांगावा करतेस ना सावत्रपणा, ते पुन्हा बोलायचं नाहीये, नाहीतर तुझी जीभ हासडून ठेवेल, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत स्वानंदीने तिला दम दिलेला असतो आणि तिला साडी नेसून तयार केलेलं असतं. स्वानंदीने तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला असतो आणि इकडे आनंदला सांगून पोलिसांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. आता सगळे नातेवाईक आलेले असतात, सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात आणि सुष्मिता जेव्हा खाली येते तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्यावरून तर क्लिअर होत असतं की नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे. आता मात्र स्वानंदी आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण हे सगळं खूप आनंदाने स्वीकारत आहेत. हे जरी असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्यावरून तर क्लिअर होत असतं की आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते की आजी, तुम्हाला जिन्यावरून पाडणारी, चिंगीला जिन्यावरून पाडणारी अर्पिता ताई आहेत. आता मी शांत राहणार नाही, कारण चिंगीच्या बाळाचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जीवाशी सुद्धा खेळलेले आहे, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. स्वानंदीला आजी म्हणते की माझा तुला फुल सपोर्ट आहे, तुला जे करायचंय ते कर आणि पिंट्या सुद्धा तुला काही बोलणार नाहीये याची काळजी मी घेते. आता मात्र स्वानंदी म्हणते की हो. तेवढ्यातच अंशुमन तिथे येतो आणि अंशुमन म्हणतो, बघितलं ना, वहिनीने साडी दिलीच नव्हती आणि आता साडी दिली आहे, मागाशी माझ्या हातात ड्रेसच दिलेला होता,
तेव्हा समर तिथे जातो आणि अंशुमनच्या खानदेशी कानाखाली लगावतो आणि म्हणतो, बघितलं का, ही साडी आहे ना तुझ्या रूम मध्ये सापडली आणि तुझ्याच कपाटामध्ये सापडली मागच्या बाजूला, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत समरने त्याच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते. आणि सुष्मिता मात्र रडत असते, कारण तिला ही गोष्ट पटलेली नसते. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत तुम्ही असं करताय, चुकीचं करताय, असं ती बोलत असते. तेवढ्यातच स्वानंदी म्हणते की बस झालं आता तुमच्या सगळ्यांची नाटकं, कारण चिंगीच्या आयुष्याशी खेळून तुमचं पोट भरलेलं नाहीये, म्हणून तुम्ही आता पुन्हा या गोष्टींचा खेळखंडोबा करायला सुरुवात केली आहे, असं म्हणत स्वानंदीने आता पोलिसांना आत बोलवलेलं असतं आणि अर्पिताला पोलिसांच्या ताब्यात देत असते. तोपर्यंत समरला काहीच माहिती नसतं. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, हे सगळं काय चाललंय? तेव्हा आजी म्हणते की पिंटा, तू काहीच बोलू नको, जे काय घडतंय ते बघत राहा, कारण त्याच्याशिवाय आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. तेव्हा स्वानंदी तो व्हिडिओ पोलिसांना दाखवते आणि त्या व्हिडिओवरून स्पष्ट होत असतं की यांनी स्वतःच्या तोंडानेच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. म्हणजेच चिंगीला जिन्यावरून ढकलून तिच्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे, तिच्या पोटातलं बाळ मारलेलं आहे, तर आजीला सुद्धा जिन्यावरून ढकलल्याची कबुली दिल्याचा तो व्हिडिओ असतो. आता मात्र समरला खूप राग येतो. समर म्हणतो की त्या दिवशी तुला मी धक्के मारत घराच्या बाहेर काढलं होतं, खरं तर तेव्हाच मी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुमच्या बहीण भावंडांवरती मी आंधळं प्रेम करत गेलोय, माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे मी तुम्हाला जपत गेलोय, पण त्याची तुम्हाला कदर नाहीये, त्याची तुम्हाला किंमत नाहीये, तुम्ही वारंवार ह्या गोष्टी मला दाखवून देता, असं म्हणत समरने पोलिसांना सांगितले की घेऊन जा तिला, तिच्याशी माझा काहीही संबंध नाहीये. तेव्हा मात्र मल्लिका तिथे येते आणि रडायचं नाटक करू लागते. तेव्हा समर म्हणतो की काकू, बाद झालं, आता कोणत्याच गोष्टीचे एक्सप्लेनेशन मला नको आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.